तर अमेरिकेतील न्यू मेक्सिकोमध्ये ढगफुटीची घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे आणि मुसळधार पावसाचा अचानक ढगफुटी झाल्यामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे। न्यू मेक्सिकोमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झालंय। यामुळे जनजीवन हे पुरतं विस्कळीत झालंय आणि घरं जी आहेत ती सगळी वाहून जाताना आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळत आहेत। अतिशय भीतीदायक अशी दृश्य खरं तर समोर येत आहेत। ही सगळी घरं जी आहेत ती वाढलेल्या पाणी पातळीमुळे अक्षरशः वाहून जाताना दिसत आहेत। न्यू मेक्सिकोमधली सगळी दृश्य आहेत। न्यू मेक्सिकोमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, मोठ्या प्रमाणात पाणी पातळी वाढली, यानंतर घरं जी आहेत ती अक्षरशः वाहून जाताना आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळत आहेत। बातमी नाशिकमधून। नाशिकच्या सौंदर्यात भर घालणारा रामकाल पथ कसा असणार, नियोजित रामकाल पथाची अॅनिमेशन दृश्य न्यूज 18 लोकमतवर आम्ही तुम्हाला दाखवतोय। नाशिकच्या काळाराम मंदिरासह गोदाघाट परिसराचा कायापालट होतोय। यामध्ये गोदाघाट, काळाराम मंदिर, सीतागुहा परिसराचा चेहरा मोहरा आता बदलणार आहे। रामकाल पथ मार्गावरील वाडे, दुकान यांसाठी सुद्धा आकर्षक असं डिझाईन करण्यात आलेलं आहे। तर रामकाल पथ मार्गावरील सर्व अतिक्रमणं काढून सुशोभीकरण केलं जाणार आहे। यामध्ये फुटपाथ, पथदीप आणि झाडांची रचना सुद्धा आकर्षक असणार आहे। नाशिकच्या सौंदर्यामध्ये भर घालणाऱ्या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या रामकाल पथाची अॅनिमेशन दृश्य ही भुरळ घालणारी आहेत। नाशिक पालिका आयुक्त मनीषा खत्री आणि अधिकाऱ्यांवरती या प्रकल्पाच्या पूर्णत्वाची जबाबदारी असणार आहे। रामकाल पथाची जी ॲनिमेटेड दृश्य आहेत कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलं हे आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो। जे जीर्ण झालेले आहे असे स्ट्रक्चर्सला आम्ही नोटीस ऑलरेडी दिलेलं आहे। ते आता पावसाळ्यात थोडा कमी झाला की आम्ही त्याच्यावर पुढे करू। काही लोक स्वतः होऊन पण येऊन काढताय की आमचं जीर्ण झालं, आम्ही काढायला तयार आहे। तर त्यांना पण अगोदर आपण काढून त्यांचे स्ट्रक्चर्स घेतोय। तसेच काही ॲक्विजिशन पण करावं लागेल आम्हाला, त्याची पण कारवाई ऑलरेडी आम्ही मोजणीसाठी फीस भरलेली आहे। कारवाई सुरू झाली आहे, कलेक्टर ऑफिसला तो प्रस्ताव पाठवला आहे। आणि थोडेफार जे बाकीचे काही असेल तर त्या म्हणजे जे काही त्याचा समजा एन्क्रोचमेंट आहे तर त्याप्रमाणे त्याला निष्कासित करण्यात येईल। जे डिलॅपिडेटेड जीर्ण झाले आहे ते प्रोसेसनेच आम्ही करणार सगळं।